क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ITI पुलाकडून नवीन नाशिककडे जाणाऱ्या एका कारने कांबळेवाडीत घुसून उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत वाहनांचं नुकसान केलंय। कांबळेवाडीतील स्थानिक नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी सातपूर पोलिसांना कळवून घटनेची माहिती दिली। या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित वाहनाच्या काचा देखील फोडल्याचं समजलंय। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। याबाबत सातपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करत संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेतलं। वाहन चालक मद्यप्राशन केलेला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। तसेच या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। नेमके काय घडले होते? कारण काल गुरुपौर्णिमा होती, प्रचंड गर्दी असते आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे। लोक पूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। त्यापैकी एक गाडी अतिशय भरधाव वेगाने आली आणि इकडे खरा चार चाकी गाड्याला रस्ता नाही, परंतु इथपर्यंत कॉर्नरला येऊन इथून गाड्या वळतात। स्लो होण्याच्या ऐवजी ती एकदम जोरात पुढे गेली। आम्हाला वाटलं कोणा नातेवाईकडे आली, चौकात कुठेतरी थांबेल, पण जेव्हा तिथं आया बहिणींचा पायांचा प्रचंड मोठा आवाज आला, आम्हाला पळत जावं लागलं। तरी तो गाडी पळत होता। सुदैवानं बोळीमध्ये आमच्या शिंदेबाई, मेजर शिंदेच्या पत्नी आहेत, त्यांचा गाडा, त्यांच्या भिंतीला गाडी अडकली। बाया अक्षरशः घरात पळाल्या, पाणी आणायची वेळ होती आणि आम्हाला वाटलं एखादा ब्रेक फेल झाला असेल, चुकीनं घुसला असेल, पण तो अजिबात तसं काही नव्हतं। अक्षरशः तो गाडीमध्येच सुरामेरे सज्ज होता, दारू पिऊन चालू होता। अगोदर काचा खोलल्या, लोक त्याला बोलायला लागले, तर त्यांच्या अंगावर काचे ग्लास भरलेला दारू फेकीत होता। मी सांगितलं आता संयम पाळा। मी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला, गीतेदादांना फोन केला, उंजळांना फोन केला। त्वरित घटनास्थळी पोलीस आले। प्रचंड गर्दी झाली होती इथं। गाडी तर सोडा, लोक मताला कोणाला येऊ देत नाही मध्ये, विशेष चार चाक्याचा रस्ता नाही। आणि अशामध्ये पोलीस यंत्रणा आल्यानंतर पोलीस तो मात्र गाडी जायला जागा नव्हती, तो मात्र पोलिसांना शिवागाळा देत होता। मग मात्र जनतेचा संयम ढळला, परंतु तरी तो गाडीच्या बाहेर खाली येत नव्हता। आणि पाठीमागे डॉक्टर असल्यामुळं आपल्याला वाटलं तो एखादा ब्रेक फेल झाला असावा, परंतु जेव्हा तो दारूच्या बाटल्या गाडीत आणि पोलिसांवर सुद्धा तो दारू फेकायला लागला, पोलिसांना सुद्धा शिव्यागाळ्या द्यायला लागला। पोलिसांना म्हणे गाडीत बसा, त्याला वाटलं काही सांगतोय काय, आणि वेगळ्या पैसे तुझ्या बापाची गाडी का माझ्या गाडीत बसला। म्हणजे तो अतिशय हुशार व्यक्ती वाटत होता, डावपेची वाटत होता। आणि मग थोडासा सत्कार सभा झाली त्याची, नागरिकांनी थोडी सत्कार केला, पोलिसांच्या ताब्यात दिली। मात्र गाड्यापासून भिंतीपासून तर जवळजवळ 4-5 लाखाचा खर्च झालाय लोकांचा। कोण याची भरपाई देईल? आम्ही सुदैव मानतो ते 4-5 लाख आम्ही गोरगरीब लोक, कष्ट करणारे लोक कमवून घेतील, पण आज अनर्थ घडला असता तर काय? म्हणून याला दंड शिक्षा न करता याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्या गोरगरिबांचे कोणी पोछा करायला, कोणी बांधकाम करायला, गोरगरीब लोक आहेत, भांडे घासायला लोक जातात, बिगारी काम करायला जातात, रोजगार करायला, अशा लोकांची 4-5 लाखाची नुकसान झाली। याला जबाबदार कोण आहे? तर तो शुद्ध वाटत होता, समजदार रोड होता, पोलिसांना शिवागाळा देत होता, कायदा सांगत होता। याचा अर्थ तो अतिशय समजदार माणूस आहे। त्याला शासनाच्या अधिकाऱ्यांवर आपल्या नेहमी हिट अँड रन चालू असताना सुद्धा तो एवढं भयानक करतो। गुरुपौर्णिमेची गर्दी होती, अनर्थ टळला, म्हणून मी तथागताचे आभार मानतो की दुर्दैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु मालमत्तेची प्रचंड नुकसान झाली आहे। ती नुकसान त्याच्याकडून भरपाई करून घ्या, विशेष कायद्यानं भरपाई करून घ्या, सोडू नका। आज इथे माझ्यासारखा, आमच्यासारखे समजदार लोक असल्यामुळं अनर्थ वाचला, आणि एकतर त्याचा जीव गेला असता जर इकडं काही घडलं असतं तर गाडी सुद्धा निघत नव्हती। आम्ही सन्मानानं पोलीस यंत्रणा आली, परंतु मात्र तो पोलिसांवर सुद्धा जर 1000 लोकांच्या समोर शिव्या गाळ्या, आई बहिणीवर शिव्या देतो, अशा लोकांची तुम्ही फक्त हिट अँड रन किंवा एखाद्या गाडी अपघाताचा गुन्हा दाखल करणार आहात का? कठोर कारवाई करा अशी आमची अपेक्षा आहे। आणि ज्यांच्या गाड्या लोकांची इच्छा नाही, गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या गाड्यांचे नुकसान भरपाई, त्या गाड्यांची नुकसानी, त्यांच्या घराच्या नुकसानी भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे।
काय झालं नेमकं इथे काल? आम्हाला यायला रस्ता नव्हता, गाडी इथं उभी होती, आम्हाला यायला रस्ता नव्हता तर आम्ही ज्या पाणी भरायचं होतं तर गाड्यावरून चढून इकडं उतरलो, असं गाड्यावरून इकडं उतरलो आम्ही, यायला पण रस्ता नव्हता. जो गाडा होता गाड्यावर उतरलो आणि इकडं आलो. नोटीस नेला आणि ते गाडीला धक्का बस पुढे मग काय ड्रम साईट नेली वडत वडत ती गाडीने आणि साहेब होते. आमचे छोटे छोटे मुलं इकडे खेळत होते आणि त्या माणसानं इतकी जोरात गाडी आणली, आम्ही इतकं जोरात गागलो आम्ही तर विचारूच नका. आमच्याकडे काय आवाज झाला म्हणून. मग तुम्ही कुठं पळाला? घरामध्ये पळावले. हे काय घर आमच्या इथं? आज जरी एखाद्या पोरांची नुकसान झाली असती त्या माणसानं भरून दिली असती का? छोट्या छोट्या पुरी दारू पिऊन येईल फुल, त्याला दरवाजातून निघता येईना. दुसरे मुलं आमची त्याला सांगायला गेले तर त्यांना शिव्या द्यायला लागल्या, या भाऊला बी शिव्या द्यायला लागला. गल्लास त्याच्या हातात गल्लास होता, गल्लासानं डोक्यात मारलं त्या सांगायला गेला त्याच्यावाल्या. हे का पद्धत आहे का अशा मोठ्या माणसाची बोलायची? ऐकलं तेव्हा ते पळत आले तिकडून. आजपर्यंत आमच्या गल्लीमध्ये असा बायांचा आवाज सुद्धा नव्हता येत. आमच्या इकडे आम्ही गडीमध्ये रिक्षा सुद्धा आम्ही येऊन देते नाही. आम्ही गॅस सिलेंडर आम्ही डोक्यावर उतरून आणतो पुलावरून गडीमध्ये, पण आम्ही मध्ये गाडी येऊन देते नाही. काल आमची चुलम बिलर सगळं फोडून टाकलं सगळं. तार पिल होते, गाडी राईट मध्ये फास घातली. आमचे नगरसेवक मागून पळत आले आमच्या मांग, तेव्हा आम्ही कसरी वाचलो. आज 20,000चा गाडा माझा नुकसान झाली. हे लाईटचा पाय बी तुटला माझ्या आला आणि डायरेक्ट दरवाजा बी तुटला असता. वीज मध्ये पळाले तेव्हा वाचले कस तरी मी. याचे काही आम्हाला तर हे भरपाई पाहिजे आम्हाला. अडवली आणि गाड्याला पण अटकून राहिली, मागं जायना पुढे जायना. लोकल रस्ता नाही काही सगळं बंद झाले. सगळे आमचे माणसं आमचे साहेब सगळे धावले तेव्हा कस तरी वाचलो आम्ही. गाडी तुमच्या अंगावर आली होती का? हा, आम्ही एवढं दळण करत होतो ना बाहेर. डायरेक्ट गाडी तिकडून आली, आम्ही सगळं बाहेर बसतो कामावरून आड्यावर. लोंढे साहेब होते ना. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.